होते की त्यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्यावर थोडीशी माहिती द्यावी अशी त्यांनी विनंती सर्वांना जय भीम. महाकरुणी भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन, त्यांच्या विचारांना वंदन आणि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन. आता किती जयंती आहे? 150वी जयंतीनिमित्त तर शाहू महाराजांची आता यांनी विशेषतः सांगितली, कितीतरी विशेषतः सांगितली की त्यांनी सर्व बहुजन समाजासाठी, आपल्यासाठी नाही, सर्व बहुजन समाजासाठी किती कार्य केले. कारण त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं 95% लोक निरक्षर होते. त्यामुळे जे ब्राह्मण सांगेल तो खोटं सांगू नाही तर खरं सांगू तेच ऐकायचं. मी लांडवाडीला राहत असताना आमच्या त्या लांडवाडीला एक ब्राह्मण यायचा, 2 पिशव्या घ्यायचा, मग एकादश कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, अमावस्या कधी आहे, हे सगळं सांगून ते धान्य, तेवढं धान्य जमा करून घेऊन जायचं. हे कशाचं लक्ष दिले त्यावेळेस त्यांनी, म्हणजे त्यांनी लोकांना शहाणं बनवायचं काम केलंच नाही. ते लोक वेळीच राहायला पाहिजे, म्हणजे आपलं सगळं भागते. मग ते ब्राह्मणाला हे द्या म्हणजे ते चांगलं होईल, ते द्या ते चांगलं होईल, असं त्यांना सर्वांनाच. कारण आपण आता जरी आपण नव धर्मातून आलोय तरी आपलं पण गेलं नाही, आपण पण अजून ब्राह्मणाचे गुलाम आहोतच. आपल्यातले काही लोक बरेच करतातच. आता याचं कारण काय असावं? कारण एकच आहे की शिक्षण नाही. आता जरी सुशिक्षित झाले पण विचार करायचा भानगड ठेवतच नाही माणूस. त्यांनी सांगितलं ना, हां बरोबर आहे, त्याचंच बरोबर. साधी गोष्ट आहे, पारनेच्या तिकडं ते टमाट्याचं पाणी द्यायचा तो माणूस आणि त्यांनी सगळे रोग बरं होते. जे गर्दी तिकडं गाड्या घोड्या घेऊन लोक तिकडे जायला लागली. मी घरी गेलो होतो शेतीच्या कामासाठी, तर चालल्यात गाड्या. तर म्हणलं काय येतं? म्हणजे तुम्हाला माहीत नाही का असं असेल. म्हणजे कोणी सुद्धा आपला माणूस म्हणजे सर्वच समाज तो चाललाय ना, का चाललाय हे विचारायचं नाही, चला त्याच्या पाठीमागे. हे कधी यांना समजलं? शाहू महाराजला ज्यावेळेस त्यांना दिवाळीचा अभ्यंग स्नान करायचं त्यावेळेस त्यांना झटका मिळाला. म्हणजे त्या लेखकांनी जे सांगितलं ना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की शाहू महाराजांना जर तो झटका मिळाला नसता तरी शाहू महाराजांना कळालंच असतं. कारण त्यांचं शिक्षण हे ब्राह्मण गुरुजीकडून झालेलं नव्हतं, इंग्रज गुरुजीकडून झालं होतं. त्यामुळं त्यांनी इथल्या चालीरीती शिकवल्यात, प्लस जागतिक लेवलला काय चालतं, कसं चालतं हे शिकवलं. त्यामुळं त्यांचं बुद्धी विकसितच झाली होती. झाले असते त्यांना जाणीव, पण नंतर झाले असते. तर त्या अभ्यंग स्नानात आता शाहू महाराज हे गाडी घरातून इकडे दत्तक झाले. तर त्यांना म्हणजे तुम्ही सुधरे आणि तुम्हाला काय त्याचा पौराणिक मंत्र घालायचा अधिकार नाही. म्हणजे त्यांनी राजा असून पण एखाद्या लहानसा संस्थानिकाचा असू दे, तो राजा आहे, याला सुद्धा सुनावलं त्यांनी. इतकं ब्राह्मणाचं स्थान उच्च आहे. त्यावेळेस त्यांना समजलं की बाबा हे का होते तर लोकांना अडाणी, लोक कोणता ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्याचा विचार ऐकत नाही. आणि मी तर म्हणतो खरं तर इंग्रज लोक आले म्हणून काहीतरी सुधारणा इथं झाल्या. आता हे यांचे लेखक काय सांगतात, इंग्रजांनी तोडाफोडं केलं, त्याच्यावर अडवलं, अडवलं. त्यांनी उलट चांगलं शिकवलं, बाबा शहाणे व्हा, आम्ही स्वातंत्र्य देणार आहे, कुणाला द्यायचं. त्यांनी मुसलमानांना, आपल्याला, यांना सगळ्यांना शहाणे बनवलं. त्याच्यानंतरच त्यांनी आपल्या संस्थांमध्ये सर्वांना शिक्षण मिळावं, लोक शहाणे व्हावं, हे सक्तीचं शिक्षण केलं. जर शाळेत पाठवलं नाही ते 1 रुपया दंड होता तेव्हाचा, त्यांनी दंड ठेवला. म्हणजे इतकी त्यांना शिक्षणाबद्दल कळकळ होती. त्याच्या पुढं जाऊन बाबा गरीब लोकांना जमत नाही, तर मग त्यासाठी बोर्डिंग काढलं. पहिल्या बोर्डिंग काढल्या सामुदायिक, म्हणजे सर्व जातीची.
पण नंतर तिथं समजलं त्यांना की हे शिक्षण काय होत नाही, कारण ते जे विद्यार्थी आहेत ते जुन्या वळणाचेच असायचे ना, मग त्यामुळे ते दुसऱ्या जातीच्या मुलाबरोबर राहायचे नाही. मग त्यांनी लवचिक धोरण केलं की बाबा प्रत्येक जातीचं आपण बोर्डिंग काढू, आपल्याला शिक्षण द्यायचा हा हेतू आहे. मग त्यांनी जातीच्या बोर्डिंग काढल्या आणि कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाचा प्रचार केला. तरी पण ते गेल्यानंतर त्यावेळेस त्यांनी करवरपीठाची स्थापना केली, त्यांचा शंकराचार्य वेगळा केला आणि ब्राह्मणाकडून काय कार्य करून द्यायचं नाही असं ठरवलं. पण त्यांच्यानंतर आता परत ब्राह्मणाशिवाय कुणाचं काय चाललं, तुम्हीच मोजके लोक आहे की ते स्वतःच करतात, नाहीतर बहुतेक ब्राह्मणाचे असेल. म्हणजे एक मी लेख वाचला होता की 1000 वर्ष झाली भगवान गौतम बुद्धापासून बसवेश्वर अनेक समाजसुधारक होऊन गेलं, मग ब्राह्मणाचं वर्चस्व कुणीही कमी करू शकलं नाही आत्तापर्यंत. आता पण आपला बहुजन समाज यांचंच आहे. म्हणजे किती परिस्थिती आता आपण शिकलोय, थोडंसं वाचतोय, पण वाचलं तर समजेल ना, वाचलं नाही तर कसं काय समजलं. त्या नागराज मंजुळ्याला एक प्रश्न विचारला होता निखिल वाकडेंनी की तुम्ही तर सांगतात मला वरची लोक घ्यायचे नाही आणि माझ्या एवढी खालच्या लोकांना घ्यायचे नाही का, तर त्याला ते प्रश्न पाडायचा असं का होते. मग त्याने फोटो आणला बाबासाहेबांचा, म्हणजे त्याला कधी वाचायला 10वीला ते नापास झाले, सगळी मुलं पुढे गेले, मग ते वर्षभर त्यांनी पुस्तकं वाचायची सुरुवात केली. त्यामुळे त्यांना बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले हे सर्व वाचलं तर कळणार आहे की बाबा ह्या लोकांनी आपल्यासाठी किती कार्य केले. आता आपल्या घरी काही लोकांना वाटतं की आम्ही आमच्या ताकदीवर पुढे गेलो, आम्ही शिकलो, आम्ही हे झालो ते झालो, पण ते कुणामुळे झालं. कितीतरी लोकांनी आपल्यासाठी काम केलेले, त्यामुळं आपण आता चांगल्या परिस्थितीत आहे. एकटं लढून कुणीही पुढं जात नाही, नाहीतर आपली परिस्थिती आता जुन्या लोकांना माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. आमच्या पिढीपर्यंत या भोसरी गावाला तेच होतं, आम्हाला पाणी असंच घ्यावं लागायचं, आम्ही अनुभवलं. म्हणजे त्या लोकांच्यामुळं आपण माणसात आलो. म्हणजे ते महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, संत कबीर असतील, त्या सगळ्या समाजसुधारकांनी आपल्याला माणसात आणलंय. तर पण ब्राह्मणी व्यवस्था यांना मानत नाही. आज बघा तुम्ही गव्हर्नमेंटला सुद्धा शाहू महाराजांच्या जयंतीचं विसर पडला, कारण यांना ते तसे लोक नको आहे, त्यांना हिंदू धर्माचा उदो करणारे लोक लागतील. तर सकाळी दुसरे जर महामानव असले, मग सटर बटर पोचला असला तरी ते लगेच करतात, पण शाहू महाराजांचं अजिबात त्यांनी केलं नाही. तर त्या काळची त्याबद्दल महाराजांचं थोडक्यात एवढंच सांगतो, त्या जातीबद्दल एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.